15 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत निधी जमा न झाल्यास रास्ता रोको आंदोलन करणार. युवा सेनेचा इशारा. करमाळा तालुक्यात मे महिन्यात झालेला अवकाळी पाऊस तसेच सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीची नुकसान भरपाई 15 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा न झाल्यास करमाळा कुर्डवाडी रस्त्यावर अर्जुननगर फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करू असा इशारा युवा सेना तालुका प्रमुख शंभूराजे फरतडे यांनी प्रशासनाला दिला आहे. तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात फरतडे यांनी म्हटले आहे की करमाळा तालुक्यात झालेल्या मे महिन्यातील अवकाळी तसेच सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये झालेली अतिवृष्टी यामध्ये नुकसान झाल्यानंतर महसूल विभागाकडून तात्काळ पंचनामे करून शासनाकडे सादर केले आहेत. शेतकऱ्यांना मदत मिळवून दिली आहे, त्याबद्दल आम्ही आपले अभिनंदन केले आहे व आजही करत आहोत. मात्र आजही तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही. याबाबतीत युवा सेनेकडे शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्याने आम्ही या निवेदनाद्वारे शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे आपले लक्ष द्यावे अशी विनंती करत आहोत. तरी या संदर्भात आपण आपले लेखी उत्तर द्यावे व शेतकऱ्यांना समक्ष भेटून समस्याचे निराकरण करावे, अन्यथा या समस्यांचे निराकरण न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आलेला आहे. 34,000 आहे, 19,000 आहे, पण खात्यावर जमा नाही. परत आता जी फार्मर आय डी काढायची चालू आहे त्याची पोट देते जहांगीर आणि आपले जाधव टोलवाटोली होती एखाद्या म्हणते त्याच्याकडे जा, त्याच्याकडे म्हणते त्याच्याकडे जा. ही एक विषय. आणि दुसरा विषय की तुम्ही बँकेत तुम्हाला सांगितलं बऱ्याच बँकांनी अजून पैसे ठेवले. हां सांगतो कुठे गेले काय किती सांगा तुमचे किती पैसे अडकवले बँकेने? 40,000 बँके सांगा ना काय सांगते मॅनेजर? ते खातं लॉक केलं म्हणून सांगितलं. एक तर कर्ज न वसूल करा किंवा पैसे भरा असं एक सांगितलं जाते. आणि दुसरा मुद्दा आहे मे महिन्यातलं आपले जे अवकाळीचं झालं होतं मे महिन्यातली ठराविकच गावात पैसे आले. त्यानंतर ती यादी जाहीर बी नाही आणि कुठलं गाव उघडले कुठलं राहिले त्याची बी काय माहिती नाही. कोणी आपण माहिती मागतो तर त्याची काय मिळत नाही. परत 2022-23 जे होतं त्यातले बी लोक बरेच राहिले आणि काही लोकांचे पैसे मंजूर होते ते पैसे माघारी गेले काही तांत्रिक कारणामुळे. त्याचं दुरुस्ती किंवा येतील का नाही येतील असं काही ठामपणे माहिती भेटत नाही. मग आता पटेल साहेबाकडे लोक येतात तर त्यांच्याकडे सोलापूरचा काही चार्ज घेतलं काय एकट्यावर लोड होते आणि मग ते शेतकऱ्यांना थोडंसं बोलणं किंवा शेतकऱ्यांच्या बोलणं असं खटक लोकांत उडतं. त्याच्यामुळं विनाकारण थोडासा गैरसमज लोकांत निर्माण होतो. या सगळ्या गोष्टीचा विषय आहे. दुसरी गोष्ट आहे का वीटची यादी वीट 2023 साला तुमचं चालूची अतिवृष्टी झाली ना 2 याद्या पाठवल्या. तिसरी यादी कदम त्याला विचारले काय पाठवली आहे एक म्हणजे आलीच नाही. 2 दुसरी याद्याचे पैसे लोकांचे आले नाही बऱ्याच लोकांचे. आणि तिसरी यादी लोकांची मॅडम आले नाही. तिसरी यादी काय प्रॉब्लेम चालेल तुमचं सांगा. सगळ्यात महत्वाचं 60-65% लोकांचे पैसे आले नाहीत असं नाही. आपल्याकडे जी भरलेली माहिती आहे 82,000 पैकी 82,000 आपण लोक कळवली होती. 82,000 पैकी नंतर सगळ्यांच्या याद्या मागे लागून म्हणजे दिवाळीपासून ह्या याद्या ज्या चाललेल्या होत्या त्या याद्या करून यादी आली 70,000. 70,000 पैकी 61,000 लोकांचे पैसे गेलेले दाखवले. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही म्हणताय कसं पेमेंट इनिशिएटेड म्हणजे माझ्या खात्यावर दाखवतो 37,000 24,000 गेलेले परंतु ती पैसे अजून मला मिळाले नाही. तर त्याच्यामध्ये हा विषय आहे की ज्यावेळी एकदा आम्ही ती यादी भरली की हितला आपला रोल संपला. हा परंतु इथं माझा रोल संपला म्हणून मी तुम्हाला उत्तर द्यायची नाहीत असं नाही विषय. पेमेंट इनिशिएटेडला काय होतं की आता ही शंभूचं आहे नाव, शंभूचं नाव आहे तिथं आधार कार्ड आहे त्याचं व्हेरिफिकेशन दिल्लीला होतं त्यामुळं कदाचित तो वेळ लागत असावा. तुमचं व्हेरिफिकेशन झालेलं आहे आणि आता ते पैसे सुटणार आहेत म्हणून ती पैसे येतील म्हणून ती पेमेंट इनिशिएटेड मध्ये येतं पण अजून पैसे आले. तलाठी काय देतो ही महत्वाचं नाही. तलाठी हा तलाट्यालाही
विचारायचं, पण ही मी आता सांगायला लागले, ही तर ऐकायला पाहिजे की नाही. आता मला विचारायला लागलं की तलाट्याचं सांगणार, तलाट्याचं म्हणणार, तुम्ही तसं नाही, तहसीलदार. त्यांनी जर व्यवस्थित तुमचं सांगितलं आम्ही मग तुमच्यापर्यंत आता ती तर कुठं ऐकताय तुम्ही सांगा. बरं, ऐकतोय मॅडम, ऐका नाही. मी समजून जी मला कळलं ती तुम्हाला सांगायला पाहिजे का नाही. बरं, तुम्हाला जर जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत तुम्ही परेशान असणार, लोकांना का पैसे पण मिळत नाहीत म्हणून आम्ही तिथं वर जीव खाणार त्यांचा. आम्ही तर काय सोडतोय का? बरोबर, एक माणूस आला आणि आम्ही 10 फोन करतोय, तरी असं झालेलं आहे. आता मीच का म्हणणार माझ्या बायकोला पोराला आल्या सगळं तिने काय सगळं काढलं मला पुढे मॅडम पंचनामा झालेला आहे ऑलरेडी, तरी पैसे झाले. आता तीच सांगते की पंचनामा झालाय, पंचनामा झालाय, त्याच्या पुढचं तुम्ही केवायसी केली, काही जणांनी केवायसी केली, काही जणांनी फार्मर आयडी काढलेली, बरोबर. ती सगळं झाले, पण एकदा ही सगळी ही अशी माहिती शंभू फडतरे आधार कार्ड नंबर ही, फार्मर आयडी ही, आणि त्याचं क्षेत्र इतकं नुकसान झालेलं आहे, त्याचं पंचनामा असा ही बरं एकदा पाठवलं की तिथलं विषय संपला. म्हणजे इथं काय करायचं राहिलंय का शिल्लक नाही. तर असे आपण 70,000 लोकांचं सगळं करून पाठवलेलं आहे. एक दोन जी अर्ज येत होते ती पण आपण उशिरा, म्हणजे तिथं आपण विनंती अर्ज करून म्हणले की आमचे घ्या अर्ज की राहिलेत केलेत म्हणून ही ते अर्ज पाठवलेले आहे. तर पैसे काय येत नाहीत ह्याचं उत्तर ही असं आहे की तिथे व्हेरिफिकेशन होतं, दिल्लीमध्ये व्हेरिफिकेशन होतं, आणि ज्याचं पेमेंट इनिशिएटेड आहे त्याचं हे 8-15 दिवसामध्ये येते. परंतु ज्यांनी सगळं पूर्ण केलंय आणि अजून कशातच नाव आलेलं नाही अशी बी काही जण आहेत, 100% आहेत. कारण तुमचं का माझ्या बाहेरची तशी बी जी आहेत त्यांची यादी जी मिळाली तर ती रिजेक्ट झालेलं असेल, काय झालेलं असेल, किंवा किरकोळ दुरुस्ती असतील. पुन्हा शंभूचं सुधारण, शंभू फडतरे, तर फडतरेचं आणि ए कॅपिटल झालं, काय झालं त्याच्यातनं रिजेक्ट झालेलं असेल, किंवा त्याचं हिथं पण हिसऱ्यात पण आहे आणि इकडे करमाळ्यात पण क्षेत्र आहे, आणि ती जर क्षेत्र असेल तर दोन्हीकडचं म्हणून रिजेक्ट होत आहे. असं काही जणांचं बघा तुम्ही, ज्यांचे पैसे आलेले आहेत त्यांचे असे पण लोक असेल की त्यांचं 2 ठिकाणी क्षेत्र आहे. तर तसं झालेलं असेल तर ती ह्याच्यात येऊन पडतं, पेंडिंग मध्ये येऊन पडतं. ती तलाट्याशी नीट सांगून की माझं असं असं क्षेत्र होतं त्यामुळे पेंडिंग पडले का बघा असं म्हणणं तुमचं काम. बरोबर. आता एक शेवटचा एक विषय नाही माझा थांब प्रश्न विचारले मला उत्तर द्या. आता राहिलं आधार कार्डाचं आणि तुमचं ऍग्रिस्टॅगचं. तर एका दिवशी तुम्ही काय येत आहे, 2 जण कशी मोरवडची 2 जण येतात, वाशिंब्याची 4 जण येतात. असं झालं की गाव बदलायला वेळ लागतो. त्याच्यामध्ये थोडास 2च माणसं आहेत, त्याचं फेस रिडिंग दोघांशिवाय होऊच शकत नाही. त्यामुळं थोडस त्यांच्याकडून उत्तर कदाचित चुकीची गेलीच असतील असं नाही, पण समजा तुमची टोलवाटोलवी जर केली असेल, काय केलं असेल तर त्यासाठी म्हणजे मी पुन्हा त्यांना सूचना देते, तसं सूचना देते आणि असं व्हायला नको म्हणून मी तसं जर झालं असेल तर मी सांगते, मी स्वतः सॉरी म्हणते आणि त्यांना हे सांगते की असं करू नका. पण तुम्ही पण ज्यांची कर्जमाफी आहे, ज्यांना काही एखादं शेततळ लागले, काय लागले, त्यांचे एकाला लागलेलं असेल 15 जण जाऊन तिथे गर्दी करता, असं पण करू नका. एक गाव आम्ही संपवत आणायला हीच झाला विषय. आता सांग शेवटचं काय. पहिल्यांदा 2 हेक्टर पर्यंत घोषणा केली आणि नंतर 3 हेक्टर केली. तर लोकांनी 2 हेक्टरचं भरलं अगोदर, आणि 3 हेक्टरचं झाल्यानंतर त्याचा पुरा अर्धा एकर, पाऊण एकर क्षेत्र शिल्लक राहिले, तर त्याचे त्यांनी परत फॉर्म भरले. काय झाले तर त्या पाऊण एकराची नुकसान भरपाई आली लोकांना, आणि त्या ही मागची राहिली. तर मग लोकांची शंका आहे की मग आता एवढ्यावरच भागतंय काही आपली मागची येणार. आपण देताना यादी एकत्र करून दिलेली आहे. 2 हेक्टर पर्यंतची यादी आणि 3 हेक्टर पर्यंतची यादी, ती अशी मिसळून यादी दिली. त्यासाठी पण लय वेळ गेला. दिवाळीच्या ऐन पहिल्या आंघोळीच्या दिवशी फक्त 2 हेक्टर पर्यंत चालतं आणि दुसऱ्या दिवशी 3 हेक्टर पर्यंत चालतं. तर आपण त्या याद्या मिक्स करून दिले, त्यामुळे ती मिळणार. पैसे तुमचे मिळणार, तर थोडे उशिरा मिळतील किंवा ही मिळतील, पण मिळणार पैसे. आणि हा राहिला अजून एक कोर्टीचं कोणतरी कोर्टी भेटचा
वीटचा विषय जी मागचे जी पैसे तिसरी यादी जमा केलेली आहे ती तर त्याला उशीर होणारच आहे, पण ती पण जमा केलेली आहे यादी. आणि आता हे जे कोर्टीचे आहेत का नाहीत मला माहिती नाही, तरी पण मी ती पण माहिती सांगते. 22-23च्या अनुदानाचा एक तुम्ही विषय सांगितला. 22-23च्या अनुदानातली मेजर जी आहेत लोक ती कोर्टीची जास्त राहिलेली होती, बाकीची एखाद दुसरा असा राहिलेला होता. तर त्याचा अधिवेशनामध्ये जो प्रश्न मांडला गेलेला होता, पालकमंत्र्यांना आपण म्हणजे टिप्पणी करून किती पैसे लागणार काय ती पण आपण अवकाळीचं नाही, काही जणांना यादी आता मेच झाले होते, पण याद्या किती आहेत मेच्या त्या मी तुम्हाला देते. मला त्या मेच मला खात्रीशीर किती पैसे आले किती झाले ती मला आता नाही सांगता. हा हे बँकेचा सगळ्यांसाठीच आहे, म्हणजे माझे सगळे आता इथं पत्रकार लोक पण आहेत. बँकेसाठीच अशी सूचना आहे की बँक मॅनेजरवर गुन्हे दाखल, म्हणजे मागचा पण एक विषय झाला, तो विषय क्लिअर केला होता आपण, निम्मे पैसे दिले त्यांचे नाही, पण कुठल्याही बँक मॅनेजरला, कुठल्याही बँकेला, कुठल्याही बँक म्हणजे त्या संस्थेला त्या शेतकऱ्याचे दुष्काळी अनुदानाचे पूर परिस्थितीचे अतिवृष्टीचे जर पैसे आलेले असतील तर ते पैसे कर्जाचे पैसे म्हणून काढून घेता येणार नाही, जोपर्यंत ती व्यक्ती स्वतः ती द्यायला तयार होत नाही तोपर्यंत आहे. तसे असेल, तशा बाबतीत काय असेल म्हणजे मी सगळ्यांसाठीच सांगते, तसं जर काय घडत असेल तर त्या व्यक्तीने त्यांचं नाव, बँकेचा अकाउंट नंबर आणि किती पैसे कर्ज हे झालेले आम्ही तसं एक्सप्लेनेशन मागू, आणि जर गरज पडली तर गुन्हे सुद्धा आपण दाखल करणार आहोत. पत्र यापूर्वीच दिले, म्हणजे मी सुद्धा द्यायची गरज नाही. माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी असं पत्र पण दिलेलं होतं आणि त्यांची बैठक घेऊन पण सांगितलेलं होतं, पण यावर पण असं जर कोण करत असेल तर ते तालुका स्तरावर त्यांच्यावर गुन्हे दाखल हो द्या ना, ते आपण त्या काय नंबर असेल तर सांगा. मॅडम फार असताना सकट पैसे नाही तेच त्यांचं अप्रुव्हल असलं मागच कुठला विषय होता तो, म्हणजे आयसीसी बँकेचा पोथऱ्याचा विषय होता, तो मार्गी लागलेला होता. तसंच तुमचा पण लागेल, पण अर्ज द्या. तुम्ही सांगितल्याशिवाय मला कळणार स्पेशल अर्ज असं ज्यांचं होतंय, म्हणजे बाकीच्यांनी पण कळव.